नमस्कार, मी शीतल. नव्या वर्षाची सुरुवात कशी करावी ह्या विचारात एक धाडस केलं आणि आपली व्लॉगिंग जर्नी चालू केली. आज आहे 1 जॅन आणि सुरुवात केली देवदर्शनापासून. सो इस्कॉन टेम्पलला जायची माझी खूप इच्छा होती, पण जमतच नव्हतं कसं जायचं. मग ठरवलं सगळ्यांना घ्यायचं आणि निघायचं. त्यासोबतच छोटे बंधू आहे, यश आणि श्रद्धा या सगळ्यांना घेतलं आणि म्हटलं चला आता निघूया आपण पटपट. इस्कॉन टेम्पलला पोहोचलो होतो, पण टेम्पल काय ओपन झालं नव्हतं. सो कदाचित म्हटलं थोडं बाहेरच फिरूया. बाहेरचं आवारात फिरताना बघितलं खूप सुंदर आहे मंदिर. आतून तर अतिशय सुंदर आहे. कोरीव काम इतकं सुंदर केलं आहे. आणि ही जितकी गर्दी तुम्ही बघताय ना, ही गर्दी काहीच नव्हती. सगळ्या मंदिरात इतकी गर्दी होती 1 जॅन म्हणून, पण ह्या मंदिरात ही खूप खूप कमी गर्दी होती. नंतर देवाचं दर्शन झालं आणि मन इतकं भरून आलं, अंगावर काटे सोबत डोळ्यात पण पाणी इतकं आलं की राहवलंच नाही. देवाचं दर्शन झाल्यानंतर फटफट निघायचं आणि आम्ही निघालो तिथूनच. सो दर्शन तर खूप सुंदर झालं. आता घरच्या रस्त्याला परतीला निघालोच होतो आम्ही. तर सगळ्यांना भूक लागली होती म्हणून काय खायचं म्हणून कळवायला एक ब्रेकफास्टवाला मस्त फेमस ब्रेकफास्टवाला तिथे डोसा वगैरे सगळं खाल्लं आणि मग घरी निघालो. थोडी मस्ती वगैरे केली आणि मग परत घरी जाऊन सगळं चेंज वगैरे करून तशीच पुन्हा कॅफेला निघाले. कॅफेचं काम करायचं होतं, पण थोडं शॉपिंग पण करायची होती. ते शॉपिंग वगैरे करून निघालो. देन काय बॅक टू वर्क. नवं वर्ष असू दे किंवा मिड वर्ष असू दे किंवा वर्षाचं एंडिंग असू दे, कामं तर कामच आहे, ती संपणार नाहीत कधी. सो कॅफेमधली सगळी आवराआवर केली, सेटअप लावला, सगळं झालं. मिजा रेडी केला आणि उरलेली सगळी कामं करून कस्टमर्स हँडल करता करता कशी संध्याकाळी झाली समजलं पण नाही. सो ती कामं केली आणि संध्याकाळी परत यश आला भेटायला की मंदिरात जायचं आहे म्हणून, आणि गुरुवारच होता नेमका. सो आम्ही निघालो मंदिरात. मंदिरात जाताना थोडी मस्ती केली. मस्ती करता करता ॲज युज्युअल आमचं ते फन मस्ती ह्या ही चालूच होतं. ते करता करता मंदिरात पोचलो. गुरुवार पण होता आणि 1 जॅन पण होतं, त्याच्यामुळे मंदिरात थोडीशी गर्दी होती. आता युज्युअली इकडे वरती मंदिरात गर्दी नसते. हे येऊरचं मंदिर आहे. मंदिरात दर्शन झालं आणि आम्ही निघालो. ह्या दोघांना बाय बाय केलं आणि बॅक टू वर्क पुन्हा झाली. रात्रीचे 12:30 वाजले होते आणि लास्टची ऑर्डर घेतली आणि फटाफट वाइंड अप करायला घेतलं. पण लक्षात आलं की मी जेवणच झालं नव्हतं. सकाळपासून जेवलीच नव्हती मी, ब्रेकफास्टवरच होती. मग काय नाही, मम्मीने पावभाजी बनवली होती, ती खाल्ली आणि काय वाइंड अप घेतलं करायला. सगळं आवरता 1 वाजून गेले होते. थकली तर फार होती, पण काय करू, कामं तर आहेतच, ती संपत नाहीत. आणि बिझनेस ओनर म्हटल्यानंतर तर जबाबदाऱ्यांसोबत मेहनत पण करावी लागते. सगळं आवरता निघालोच. त्यांना समजलं की गाडीचा टायर पंक्चर आहे. मग तो पंक्चर काढायला आम्ही गेलो. तिथून मग निघालोच घरी. झालं, असा होता माझा दिवस आजचा. सो नक्की सांगा व्लॉग कसा होता आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामलाही फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.